नमस्कार मंडळी, आज आपण गाजरची बर्फी पाहणार आहोत। प्रत्येक वेळी गाजरचा हलवा करण्यापेक्षा ही गाजरची बर्फी एकदा नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। सगळेच खाऊ शकतील अशी रेसिपी आहे। साखर, खवा, मिल्क पावडर असं काहीही न वापरता गाजरची बर्फी बनवली आहे। फ्रीजशिवाय 7 ते 8 दिवस सहज टिकते। फक्त 3 पदार्थापासून आज आपण गाजरची बर्फी बनवली आहे। त्यासाठी आपल्याला गाजर किसायची सुद्धा गरज नाहीये। ही बर्फी खायला अप्रतिम लागते। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। गाजरची बर्फी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर घेतले आहेत। आता आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे। इथे मी सर्व गाजरचे साल काढून घेतलेले आहेत। आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। गाजराचं पाठीमागचं आणि पुढचं जे टोक असतं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला गाजराचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। इथे मी सर्व गाजराचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। हवं तर तुम्ही गाजर किसून सुद्धा घेऊ शकता किंवा या पद्धतीने गाजरचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। आता इथे मी एक चॉपर घेतला आहे। चॉपरमध्ये गाजर अगदी सहज बारीक होतो, त्यामुळे किसण्याची सुद्धा गरज पडत नाही। आता यामध्ये थोडा थोडा गाजर घालून छान असा बारीक करून घेऊया। अगदी 2 ते 3 मिनिटात सहज गाजर बारीक झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण याच पद्धतीने उरलेले सर्व गाजर थोडे थोडे घालून छान बारीक करून घेऊया। इथे मी सर्व गाजर बारीक करून घेतले आहे चॉपरमध्ये। आता गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये बारीक केलेला जो गाजर आहे तो घालायचा आहे। गाजर असं तुपावर भाजून घेतलं ना, त्यातलं मॉइश्चर थोडंसं कमी होतो, रंगसुद्धा छान येतो आणि त्याचा स्वादसुद्धा अगदी छान येतो। 2 ते 3 मिनिट याला तुपावर छान भाजून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट याला मी तुपावर छान भाजून घेतले आहे। आता यामध्ये आपल्याला 1 पेला एवढं दूध घालायचं आहे। यामध्ये कच्चं दूध घालायचं नाहीये। अगोदर तापवून थंड केलेलं दूधच इथे मी वापरलेलं आहे। दूध घातल्यानंतर छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिट याला दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिट याला मी शिजवून घेतलं आहे। थोडंसं आता दूध यातलं आटलेलं आहे। आता यामध्ये मी घरी आटवलेलं अर्धी वाटी दूध घेतलं आहे। दूध आटवताना यामध्ये मी खडीसाखर घातली होती। जर तुमच्याकडे असं आटवलेलं दूध नसेल तर दुधावरची जाड साय किंवा मिल्क पावडर किंवा खव्याचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता। गाजर शिजताना गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे, त्यामुळे खाली लागलं जात नाही। 7 ते 8 काजू, 7 ते 8 बदाम इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आहेत। छान अशी पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे। गाजरच्या बर्फीला छान दाणेदार टेक्स्चर यावं त्यासाठी इथे मी घालते आहे। जर नाही घातलं तरीसुद्धा चालेल। काजू बदामची पावडर घातल्यानंतर छान असं यामध्ये एकत्र करून घेऊया आणि दूध आटेपर्यंत हे शिजवून घेऊया। गाजर आपलं आता शिजत आलेलं आहे। दूधसुद्धा थोडंसं आटलेलं आहे। इथे माझ्याकडे स्मॅशर आहे। स्मॅशरच्या साहाय्याने गाजर आपल्याला असं स्मॅश करून घ्यायचं आहे, त्यामुळे बर्फीला छान असं दाणेदार टेक्स्चर येतं। जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर ग्लास किंवा चमच्याच्या साहाय्याने थोडंसं रगडून घ्यायचं आहे। स्मॅशरने इथे मी छान असं स्मॅश करून घेतलं आहे। आता गोडासाठी इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आपण दूध आटवलेलं जे होतं त्यामध्ये सुद्धा खडीसाखर घातली आहे, त्याच अंदाजाने इथे मी गूळ घातलेला आहे। गूळ घातल्यानंतर हे आपण 3 ते 4 मिनिट अजून शिजवून घेऊया। तुम्ही पाहू शकता छान असं इथे आपलं आटलेलं आहे, पण तरीसुद्धा आपल्याला अजून 2 ते 3 मिनिट हे छान शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये तूप घालूया आणि पुन्हा याला एकत्र करून घेऊया। मिश्रण कुठपर्यंत शिजवायचं, किती शिजवायचं ते आपण पाहणारच आहोत। तोपर्यंत इथे मी ताटाला तूप लावून घेतलं आहे। गूळ घातल्यानंतर सतत हे हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली लागू शकतं। 2 ते 3 मिनिट आपण याला छान शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता चमच्याने जर हलवलं तर ते एकसारखं असं फिरलं जातंय। छान असा गोळा घट्ट आपला तयार झालेला आहे। आता यामध्ये विलायची पूड घालूया, त्यामुळे स्वाद छान येतो। असा घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे तयार होणारी जी बर्फी आहे ती सुद्धा अगदी छान तयार होते। कढईच्या बाजूला जे लागलं होतं ते सुद्धा काढून आपण या गाजरमध्ये व्यवस्थित एकत्र करून घेतलं आहे।
आता आपण तूप लावलेल्या प्लेटवर हे काढून घेऊया. गरम गरम असतानाच यामध्ये घालायचं आहे. प्लेटला तूप लावून घेतल्यामुळे वडी सहज निघली जाते. गरम गरम असतानाच लगेच हे तूप लावलेल्या प्लेटवर घालायचं आणि छान असा आकार द्यायचा आहे. स्पॅच्युलाच्या साहाय्याने छान असा आकार द्यायचा आहे. जर तुमच्याकडे स्पॅच्युला नसेल तर वाटीच्या मागच्या बाजूला तूप लावून घ्यायचं आणि गाजरची बर्फी किंवा वडी थापून घ्यायची आहे. इथे मी छान अशी गाजराची बर्फी थापून घेतलेली आहे. आता याला सेट करायला ठेवून देऊया. गाजरची बर्फी सेट व्हायला साधारण 4 ते 5 तास सहज लागतात, पण अर्धा तासाने थंड झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये 1 ते 1.5 तासासाठी ठेवून द्या. बर्फी अगदी पटकन सेट होते. आता इथे मी अर्धा तास बाहेर आणि नंतर फ्रीजमध्ये 1.5 तास ठेवली होती. छान अशी बर्फी आपली सेट झालेली आहे. 2 तासात गाजरची बर्फी आपली सेट झालेली आहे. खायला अगदी छान लागते. गाजर हलव्यापेक्षा तर अगदीच भारी लागते. ज्यांना साखर खायची नाही आहे ते सुद्धा गाजरची बर्फी खाऊ शकतात. इथे मी खडीसाखर आणि गूळ वापरला आहे. हवं तर तुम्ही फक्त गूळ वापरला तरीसुद्धा चालेल. छान अशा सुरेख सुंदर आपल्या वड्या पडत आहेत. इथे मी गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्ते वापरलेले आहेत. फ्रीजशिवाय 7 ते 8 दिवस आणि फ्रीजमध्ये 15 दिवस सहज या वड्या टिकतात. पण ह्या वड्या इतक्या छान होतात की एवढे दिवस राहतच नाही. कशी वाटली तुम्हाला आजची गाजरच्या बर्फीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेअर करा. तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.